शिरूर लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतणीच्या विवाह सोहळ्यास शनिवारी चाकण येथे उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या आणि या सोहळ्यात अमोल कोल्हेंच्या एका वक्तव्याने एकच हशा पिकला। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार असलेले कोल्हे शनिवारी या लग्न सोहळ्याला उपस्थित होते। हा लग्न सोहळा होता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटलांच्या पुतणीचा। मग काय नवदाम्पत्यास शुभाशीर्वाद देता देता कोल्हेंनी प्रचाराची नामी संधी सुद्धा शोधली। यावेळी डॉक्टर कोल्हेंनी मिसेस मोहितेंचा म्हणजे सुरेखा मोहिते यांचे चरण स्पर्श केले आणि तुम्ही मला आशीर्वाद दिला की मी तो अप्रत्यक्षपणे आमदार दिलीप मोहितेंनी मला खासदारकीसाठी आशीर्वाद दिला असा समजतो असं कोल्हेंनी सूचित केलं आणि मग काय उपस्थितांमध्ये हशा पिकला। अमोल कोल्हे शरद पवार गटात असून दिलीप मोहिते अजित पवार गटात आहेत। आधी नाराज असलेले दिलीप मोहिते आता मात्र युतीचे उमेदवार शिवाजी आढळराव यांचा प्रचार करणार आहेत। या पार्श्वभूमीवर या लग्न सोहळ्यात अमोल कोल्हेंनी मारलेला डायलॉग आणि उपस्थित वऱ्हाडी मंडळींची पिकलेली खसखस मोठी लक्षवेधी ठरली। पाहूयात नेमकं काय घडलंय। तुम्ही आशीर्वाद दिला की मी इनडायरेक्ट अरे वा सगळे बैलगाडी याच्यामध्ये 2 महिने गेले देशातून आणले काही वराडी स्वागत केलं जातं। अरे वा सगळे बैलगाडी याच्यामध्ये 2 महिने गेले देशातून आणले काही वराडी